we did was we told the story as the story was flowing. आणि मग आम्ही एक जी सत्य घटना घडलेली आहे तीच घटना तुमच्या समोर मांडली आहे. Oh, my friends are lying. Okay. One, tell the story. म्हणून जी सत्य घटना पवित्र शास्त्रातली आहे, ती जशीच्या तशी मांडा. Now, what we want to do, what we want you to do after we go back from here. आणि मग इथून आपण आपल्या मंडळीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? Personal leadership development is not for you to go and teach others. आणि जी तुमच्या स्वतःमध्ये जी आपण एक नेतृत्वामध्ये जी काय आपण बदल करत आहोत, पुढच्या पातळीला जात आहोत, ती तुमच्यासाठी आहे. Yes, it is not for you to go and do this seminar on personal leadership development. No, please remember that. आणि हा सेमिनार तुम्हाला जाऊन दुसऱ्यांच्यासाठी करायचा हे नाहीये. 7 laws of the learner, it is not for you to go and teach others. आणि जे 7 जे आपण लॉ बघितले जे शिकणाऱ्यांच्यासाठी आहेत, हे सुद्धा तुम्हाला जाऊन दुसऱ्याला शिकवायचे नाहीये. That is for your own personal growth and development. ते तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक उभारणी करता आहेत. Bible study is simplified until you are perfect for your own self. Don't try to teach it to others. पवित्र शास्त्र जे सोप्या रीतीनं त्याचं अध्ययन कसं करायचं हे जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यात पारंगत होत नाही तोपर्यंत ते दुसऱ्याला जाऊन सांगू नका. In other words, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये out of 4 lessons we have learned during these 4 days, या 4 धड्यांमधनं आपण या 3 दिवसामध्ये शिकलो. 3 of them are only for your personal development, spiritual development only. या 3 जे काय आपण भाग शिकलो ते तुमच्या वैयक्तिक आत्मिक वाढीसाठी आहे. Whereas this course on courageous, परंतु हा जो आता आपण धडा जो बघितला तर तो म्हणजे साहसीपणाबद्दल. this course on courageous is for you to go and teach others. आणि हा जो करेजियस म्हणून साहसी जो कोर्स आहे तो तुम्ही जाऊन तुमच्या मंडळीला शिकवू शकता. You can teach it as a seminar one day, सेमिनार म्हणून तुम्ही एक सोमवारच्या दिवशी घेऊ शकता, or if you सॉरी वन डे एक दिवसासाठी घेऊ शकता. since you are a pastor, you can use as a 5 sermon series, 5 series sermons in your Sunday services. किंवा मग हे जे 5 भाग आहेत ते प्रत्येक प्रभुवारी तुम्ही 5 भागांमध्ये घेऊ शकता. Or you can use it as a Bible study during the midweek. किंवा मग जो काही आपला मध्यवारी तुम्ही पवित्र शास्त्राभ्यास म्हणून देखील घेऊ शकता. Whatever format you want to use, you use. कोणत्या प्रकारचं शिक्षणाचं तुम्हाला द्यायचं त्या वेळेनुसार तुम्ही देऊ शकता. पण These are the 6 steps we want you to follow when you go and teach others. परंतु या 6 पायऱ्या तुम्हाला अनुसरायच्या आहेत. काय Number one, पहिली महत्वाची पायरी, based on the verses that which we have printed there for you in the book, let the verses tell the story. You don't try to interpret and interfere and interpret. हा तर जे देवाचं वाक्य आहे, जे वचन आहे ते स्पष्टपणे तुम्ही सांगा, वाचून दाखवा, पण तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी गोष्ट तयार करू नका किंवा ती सांगण्याचा प्रयत्न करू नका. Only let the story flow little by little with some explanation, with some illustrations, but don't lose the focus in telling the story. तर ह्या वाचनामध्ये तुम्ही त्याचं थोडंसं स्पष्टीकरण करू शकता, परंतु तुम्ही मोठा असा लेंदी करू नका त्याला. Right? Tell the story. तुम्ही ती कथा सांगा And then focus on the fill in the blanks. आणि मग तुमचं जे काही लक्ष आहे तर ते लक्ष गाळलेल्या जागा भरण्यावर असू द्या. Right? Every lesson has 6 or 7 or 8 fill in the blanks. आणि ह्या ज्या काही रिकाम्या जागा भरायला सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही अशी पुस्तिका द्या, झेरॉक्स करून द्या आणि त्यावर जास्त भर द्या, त्या पॉइंट्सवर, त्या वचनावर. If you want, we can give you a soft copy on PDF so that you can print and use it in your churches. याची एक आम्ही तुम्हाला सॉफ्ट कॉपी देऊ की जेणेकरून तुम्ही अतिशय माफक दरात बाहेर प्रिंट काढून घेऊ शकता. We will be in touch with Brother Baiju. We will share it with Brother Baiju, and Brother Baiju will share it with you. This is
so that you print this material, give it to your people, and when you are teaching and telling the story in small bits and pieces, focus on the fill in the blanks. आणि म्हणून ह्याच्यासाठी तुम्ही बैजू साळवी यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सॉफ्ट कॉपी देतील. तुम्ही जेवढे लोक आहेत तेवढ्या प्रिंट्स काढा, प्रत्येकाकडे द्या. आणि ही जी काही सत्य घटना सांगताना विशेष तुमचं जे फोकस पाहिजे, लक्ष केंद्रित पाहिजे, ते म्हणजे गाळलेल्या जागा भरा, ह्याच्यावर तुम्ही शिकवा जास्त. Okay, number 3 that you are supposed to do while you are telling the story. आणि ज्यावेळेस आम्ही सत्य कथा सांगत असताना share your life experience relevant to the story. आणि मग हे सांगत असताना तुमच्या जीवनामधली प्रभावशाली घटना जी घडलेली आहे ती तुम्ही त्यांना सांगा. Right? Are you with me? You know, it has to, your story has to connect with your life experience has to connect with the story that you are telling. तुमच्या जीवनातला अनुभव जो आहे तो ह्या सत्यकथेसंगती मिळता जुळता पाहिजे. Right? Sharing your personal experiences of how the Word of God has transformed your life, how the Word of God has worked in your life will encourage people. आणि मग तुमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनानं केलेलं कार्य कसं आहे ते ज्यावेळेस तुम्ही सांगताल त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्त चांगला होतो. Okay? Tell the story. म्हणून या ठिकाणी ती कथा जी काही गोष्ट आहे ती सांगा. Focus on the fill in the blanks. रिकाम्या जागा भरा, ह्याच्यावर जास्त लक्ष द्या. Share your life experience. तुमच्या स्वतःचा जीवनामधला अनुभव त्या अनुषंगाने तुम्ही सांगा. And at the end of every lesson, आणि धड्याच्या शेवटी focus on the big idea. आणि ज्या मोठ्या ज्या संकल्पना आहेत, आयडिया ज्या आहेत त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. महत्त्वाचे मुद्दे. What are the big ideas that we have been following? I just now made you read them, right? All those, every lesson you keep following up those big ideas. आणि ज्या महत्त्वाचे मुद्दा आहे जो आपण त्या प्रत्येक सत्राच्या नंतर वाचला तर त्याच्यावर तुमचं आणि मंडळीचं जास्त लक्ष केंद्रित करा. Right? So spend the last 5 at least 5 or 7 minutes on each of the big idea at the end of every lesson. म्हणून हे सर्व सांगून झाल्यानंतर शेवट 4 ते 5 मिनिटं ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर जास्त वेळ घालवा. Right? Focus on the big idea. Don't forget that. त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत. Number 5. आणि 5वा मुद्दा. Number 5. Review from time to time. Review from time to time. आणि मग हे शिकवल्यानंतर मंडळी कुठं आहे याचा आढावा घ्या. You know, when we were learning about the lesson on application and the lesson on retention this morning, we emphasized on that point called reviewing. हा मग म्हणजे आपला पहिलं सत्र झाल्यानंतर दुसरं तिसरं मग त्याच्यामध्ये आपण जो आढावा घेतो उजळणी करतो त्याप्रमाणे तो आढावा घ्या. So review from time to time not only the big ideas but also these fill in the blanks now and then. आणि म्हणून याचा आढावा घेत असताना किंवा संक्षिप्त रूपामध्ये आपण आठवण करून देत असताना हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तर त्याचा उजाळा कराच, परंतु fill in the blanks जे आहेत त्या गाळलेल्या जागा ज्या आहेत हे देखील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा हाताळा. The 6th and the last one. आणि 6वा आणि शेवटचा मुद्दा And that is, तो असा आहे, you know, you need to help in application. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे अनुमान जो आहे किंवा आपण म्हणतो निष्कर्ष जो आहे तर ते आपल्याला लागूकरण जे आहे ते करण्यासाठी मंडळीला तुम्ही मदत केली पाहिजे. We can call it as a prayer of commitment also. की ज्या ठिकाणी आपण एक कमिटमेंट करतो की आपण लोकांच्याकडनं कबुली करून घेतो की ती प्रार्थना त्यांच्याकडनं करून घ्या की मी हे करण्यासाठी तयार आहे. Based on the big idea. आणि जे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत help the people to apply what their lives to, you know, according to the point that you are teaching. आणि मग हे शिकवत असताना जे महत्त्वाचे मुद्दे ते
त्यांच्या जीवनामध्ये लागू करायला त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना मदत करा. Remember these 6 points. हे 6 मुद्दे अतिशय महत्त्वाचे लक्षात ठेवा. Right? So Right. that you can teach for lasting life change. आणि मग अशा प्रकारच्या शिक्षणामधनं तुमच्या मंडळीमध्ये बदल घडून येईल. So म्हणून you will go and do it anyway in your churches or in your Bible study groups. तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये जाऊन किंवा पवित्र शास्त्र अभ्यासामध्ये तुम्ही हे कराल हे माहिती आहे I मला, have no doubt about that. त्याच्याबद्दल मला शंका नाही. But पण we want to give you a small experience here. परंतु मला तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगू द्यात. कल के दिन उद्याच्या दिवशी we are going to give each one of you 10 minutes. उद्या प्रत्येकाला 10 मिनिटं दिली जाणार आहेत. 10 Okay? मिनिट्स. Every one of you 10 minutes. तुम्हाला प्रत्येकाला 10 मिनिटं दिली जाणार And आहेत. every one of you will be given one lesson. आणि प्रत्येकाला एक धडा शिकवायचा आहे. Maybe some will get lesson number 1, some will get lesson number 2, some will get lesson number 3, things like that. आणि मग कुणाला पहिला धडा मिळेल, कुणाला तिसरा मिळेल, कुणाला दुसरा मिळेल. So in that 10 minutes, आणि त्या 10 मिनिटांमध्ये you tell the story from the portion that you get to your group of people. आणि तुमचा जो ग्रुप करतील त्या ग्रुपला तुम्हाला ती जी काही गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची आहे. There will be 5 people in the group. एका ग्रुपमध्ये 5 लोक असतील. Maybe एक group में एक या दो कम होगा. एखाद्या ग्रुपमध्ये 1-2 कमी असतील. But in every group we will make sure that there will be 5 people. परंतु प्रत्येक ग्रुपमध्ये 5 लोक असतील याची आपण जरा खात्री करूया. Okay? And among you 5 people, you will be given 10 minutes each. आणि मग त्या ग्रुपमध्ये 5 लोकांना मिळून 10 मिनिटं So दिली. today, after our class is over, that is, we have one more 7 laws of the law learner after the tea break. Before that, we will divide you into small groups. आणि मग आता आपला पुढचं सेशन संपल्यानंतर चहाचा ब्रेक झाल्यानंतर आपण तुमचे सर्वांचे And after the class is over, today, गप्पे मारने का समय नहीं है, तैयार होने का समय है. हालेलुया. म्हणून आपला शेवटचं सत्र संपल्यानंतर गप्पा टप्पा मध्ये वेळ घालू नका, तर तयारीमध्ये वेळ घालवा. Prepare to tell the story. आणि म्हणून तुम्ही स्वतःची तयारी करून घ्या Focusing on the गोष्ट filling the सांगण्यासाठी. blanks. आणि ते जे काही रिकाम्या जागा आहेत त्याच्यावर तुम्ही भर द्या. Evaluate your life in connection with the story. Share a little of your life experience. मग तुमच्या जीवनातला प्रत्यक्ष तुम्ही घेतलेला अनुभव तुम्ही त्यांना सांगा. Focus on the big idea. मोठे मोठे मुद्दे जे आहेत ते त्याच्यावर लक्ष Review केंद्रित from time to करा. time. आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करून वेळोवेळी त्यांना वारंवार सांगा. Help the class. And close the class by helping them in making a commitment. आणि निष्कर्षामध्ये त्यांना लागू करण्यासाठी तुम्ही मदत करा. We will divide, by the way,